दमलेला बाप भाग 3. कष्टाची खरी किंमत. पहाटेचे 5:30 वाजले होते. निखिलला झोप लागत नव्हती. रात्री त्याने बाबांना सायकल बाहेर काढताना पाहिलं होतं. डॉक्टरांनी स्पष्टपणे विश्रांती सांगितली असतानाही शरद पुन्हा कामावर जाण्याचा विचार करत होते. तो हळूच उठला. बाबा अंगणात बसून जुनी सायकल स्वच्छ करत होते. सायकलची साखळी गंजली होती. ब्रेकही नीट लागत नव्हते. शरद प्रेमाने ती सायकल पुसत होते. जणू ती सायकलच त्यांच्या संसाराची साथीदार होती. निखिल त्यांच्या जवळ गेला. बाबा, शरद दचकले. अरे, तू उठलास? तुम्ही खरंच कामावर जाणार होतात? शरद काही क्षण शांत राहिले. घरी बसून राहिलो तर मन अजून जास्त आजारी पडेल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आज मी काम घेऊनच घरी येईन. शरदने त्याच्याकडे बराच वेळ पाहिलं. पहिल्यांदाच त्यांना आपल्या मुलाच्या डोळ्यात हट्ट नव्हता, तर जबाबदारी दिसत होती. निखिल घराबाहेर पडला. आज त्याने ठरवलं होतं, काम कोणतंही असो, नकार द्यायचा नाही. संपूर्ण शहरभर तो फिरत होता. एका हॉटेलमध्ये गेला. भाऊ, काही काम आहे का? मालकाने वरपासून खालपर्यंत पाहिलं. भांडी घासशील? क्षणभर निखिल थांबला. कालपर्यंत तो अशा कामाची कल्पनाही करू शकत नव्हता. पण लगेच त्याला बाबांचे घट्टे पडलेले हात आठवले. तो शांतपणे म्हणाला, हो, करेन. मालक म्हणाला, सकाळपासून रात्रीपर्यंत काम, पगार जास्त नाही. चालेल, आजच सुरू कर. पहिल्याच दिवशी निखिलला समजलं, काम म्हणजे फक्त पैसे कमावणं नसतं. मोठमोठी भांडी, उकळतं गरम पाणी, साबणामुळे सोललेले हात, सतत उभं राहणं, मध्ये बसायलाही वेळ नव्हता. दुपारी सगळे जेवायला बसले. निखिल एका कोपऱ्यात उभा राहून उरलेली भाकरी खात होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा इतकी वर्ष याहूनही जास्त कष्ट करत होते. दुसरीकडे घरात मुक्ता औषधांची पिशवी हातात घेऊन बसली होती. औषधं संपत आली होती. डॉक्टरांनी नवीन औषधं लिहून दिली होती, पण ती घ्यायला पैसे नव्हते. वैष्णवीने आईला विचारलं, आई, औषधं आणली नाहीस? मुक्ता हळूच म्हणाली, 2 दिवसांनी घेऊ. वैष्णवीला सत्य समजलं. घरात पैशांची इतकी कमतरता होती की औषधही वेळेवर घेणं शक्य नव्हतं. दुपारी शरद शांतपणे घराबाहेर पडले. मुक्ता स्वयंपाकघरात होती. कोणालाही न सांगता ते गोदामाकडे निघाले. गोदामात पोहोचल्यावर मालक त्यांना पाहून चकित झाला. अरे शरद, डॉक्टरांनी तुला विश्रांती सांगितली ना? साहेब, काही हलकं काम असेल तर द्या. मालक काही क्षण विचारात पडला. ऑफिसमध्ये जुने कागद लावायचे आहेत, बसून करायचं काम आहे. शरदच्या चेहऱ्यावर समाधान आलं. धन्यवाद साहेब. सायंकाळी हॉटेलमधलं काम संपलं. निखिलचे हात लाल झाले होते. कंबर दुखत होती. पायात जीव उरला नव्हता. मालकाने त्याच्या हातात 500 रुपयांची नोट ठेवली. हा आजच्या दिवसाचा मोबदला. पहिल्यांदाच स्वतःच्या कष्टाने कमावलेले पैसे हातात घेऊन निखिल बराच वेळ त्या नोटेकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने ती नोट कपाळाला लावली. मनात म्हणाला, बाबा, आज तुमच्या कष्टांची किंमत मला समजली. घरी येताना त्याने सर्वप्रथम मेडिकलमध्ये जाऊन बाबांची औषधं घेतली. उरलेल्या पैशात थोडी फळं घेतली आणि मग घरी आला. मुक्ताने औषधांची पिशवी पाहिली. हे कुठून आणलं? निखिल हसला. माझ्या पहिल्या कमाईतून. मुक्ताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. वैष्णवीने टाळी वाजवली. दादा, आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. तेवढ्यात शरदही घरी आले. त्यांच्या हातात ही एक छोटंसं पाकीट होतं. मुक्ता, आज मला थोडे पैसे मिळाले. निखिल लगेच समजला. बाबा, तुम्ही पुन्हा कामावर गेलात? शरद हसत म्हणाले. जड काम नाही केलं. निखिलने बाबांच्या हातातून पैसे घेतले आणि पुन्हा त्यांच्या हातातच ठेवले. हे पैसे आता तुम्ही ठेवा. का? कारण आजपासून घरात 2 कमावणारे आहेत. हे ऐकताच शरदच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी निखिलला घट्ट मिठी मारली. वर्षानुवर्षांनी बाप आणि मुलगा दोघेही एकमेकांच्या मिठीत रडत होते. रात्री सगळे जेवायला बसले. अनेक दिवसांनी घरात थोडंसं हसू दिसत होतं. पण ते सुख फार वेळ टिकणारं नव्हतं. इतक्यात बाहेर दारावर जोरात टकटक झाली. निखिलने दार उघडलं. दारात 2 अनोळखी माणसं उभी होती. त्यांच्यापैकी एकाने कागद पुढे करत विचारलं, हे शरद यांचंच घर आहे ना? हो. त्यांना सांगा, बँकेच्या कर्जाबाबत शेवटची नोटीस घेऊन आलो आहोत. शरद बाहेर आले. त्या माणसाने गंभीर आवाजात सांगितलं, 3 दिवसात हप्ता भरला नाही
तर तुमच्या घरातील सामान जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होईल. हे ऐकताच मुक्ताच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला आणि नुकताच सावरत असलेल्या त्या कुटुंबावर पुन्हा एकदा संकटाचं काळं सावट दाटून आलं. बँकेच्या नोटिशीमुळे संपूर्ण कुटुंब हादरतं. निखिल कर्ज फेडण्यासाठी दिवस रात्र मेहनत करण्याचा निर्णय घेतो, तर वैष्णवीही घरासाठी एक मोठा त्याग करण्याचं ठरवते. घर वाचवण्यासाठीचा त्याग. दारात उभ्या असलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस शरदच्या हातात दिली आणि शांतपणे निघून गेले. दार बंद झालं, पण त्या कागदाने घरातील प्रत्येकाच्या मनात भीतीचं दार उघडलं होतं. मुक्ता थरथरत शरदकडे पाहत होती. वैष्णवीच्या हातातलं पाण्याचं भांडं खाली पडलं होतं. निखिलने बाबांच्या हातातून नोटीस घेतली. त्याने काळजीपूर्वक वाचायला सुरुवात केली. 3 दिवसांच्या आत थकीत हप्ता भरला नाही तर कर्जाच्या अटीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. निखिलच्या छातीत धडधड वाढली. तो बाबांकडे वळला. बाबा, इतकं मोठं कर्ज आहे आणि तुम्ही आम्हाला कधीच सांगितलं नाही. शरद काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचं हसू नव्हतं, फक्त थकवा होता. तुम्हाला सांगून काय उपयोग झाला असता? आम्ही तुमच्यासोबत उभे राहिले असतो. शरद हलक्या आवाजात म्हणाले. तुम्ही शिकत होतात. तुमच्या आयुष्यात चिंता नको म्हणून मी सगळं स्वतःवर घेतलं. त्या रात्री जेवणाच्या ताटात सगळं होतं, पण कोणालाच घास जात नव्हता. बराच वेळ कोणीच बोललं नाही. शेवटी वैष्णवीने शांतता मोडली. बाबा, हे कर्ज कशासाठी घेतलं होतं? शरदने खोल श्वास घेतला. आठवतंय निखिल, तुझ्या इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी एकदम मोठी फी भरावी लागणार होती. निखिलने मान खाली घातली. आणि वैष्णवी, तुझ्या आईच्या मोठ्या ऑपरेशनसाठीही पैसे लागले होते. मुक्ताच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्यासाठी तुम्ही एवढं कर्ज घेतलं? तुझा जीव महत्त्वाचा होता, शरद पुढे म्हणाले. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. घरात पुन्हा शांतता पसरली. निखिलला जाणवलं, बाबांनी कधीच स्वतःसाठी कर्ज घेतलं नव्हतं. ते प्रत्येक कर्ज कुटुंबासाठीच होतं. रात्री उशिरा निखिल घराच्या गच्चीवर एकटाच बसला होता. त्याच्या हातात बाबांची कर्जाची नोटीस होती. त्याला स्वतःचा भूतकाळ आठवत होता. नवीन मोबाईल, महागडे शूज, मित्रांसोबतचा खर्च. आणि दुसरीकडे बाबा मात्र औषधं न घेता कर्जाचे हप्ते भरत होते. तो स्वतःशीच म्हणाला, आजपासून माझ्या प्रत्येक श्वासाचा उद्देश एकच, बाबांचं कर्ज फेडणं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीपेक्षा लवकर हॉटेलमध्ये पोहोचला. मालक आश्चर्याने म्हणाला, अरे, अजून वेळ आहे. साहेब, जास्त वेळ काम करायचं आहे, पण तुला दमणार नाही का? निखिल हसला. घराची जबाबदारी माणसाला दमू देत नाही. मालक त्याच्याकडे पाहत राहिला. त्याला निखिलमध्ये कालचा निष्काळजी मुलगा दिसत नव्हता, तर जबाबदार मुलगा दिसत होता. त्या दिवशी निखिलने सकाळपासून रात्रीपर्यंत 1 मिनिटही विश्रांती घेतली नाही. भांडी धुणं, टेबल पुसणं, सामान उचलणं, ग्राहकांना पाणी देणं, सगळं तो हसत करत होता. त्याचे हात पुन्हा सोलले, पाय दुखत होते, पण त्याला फक्त बाबांचा चेहरा दिसत होता. घरी वैष्णवीने कॉलेजची बॅग उघडली. फी भरण्याची शेवटची तारीख जवळ आली होती. ती बराच वेळ विचार करत राहिली. मग तिने आपल्या पुस्तकांवरून हात फिरवला. डोळ्यात पाणी आलं. ती आईजवळ गेली. आई, काय ग? मी एक निर्णय घेतलाय. कसला? यावर्षी मी कॉलेजला जाणार नाही. मुक्ता दचकली. काय बोलतेस? जोपर्यंत बाबांचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत मी पुढे शिकणार नाही. नाही. इतक्यात शरदने तिचं बोलणं ऐकलं. ते हळूहळू तिच्या जवळ आले. वैष्णवी, माझ्याकडे बघ. ती रडत बाबांसमोर उभी राहिली. बाबा, तुझं शिक्षण बंद होणार नाही, पण घर पुन्हा उभं राहील. पण तुझं शिक्षण अर्धवट राहिलं तर मला आयुष्यभर दुःख होईल. माझ्यामुळे तुमच्यावर ओझं वाढतंय. शरदने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मुलं कधीच आई वडिलांवर ओझं नसतात. त्यांचं भविष्य हेच आमचं जगणं असतं. वैष्णवी बाबांच्या मिठीत शिरली आणि हमसून रडू लागली. सायंकाळी निखिल घरी परतला. आज त्याला कालपेक्षा जास्त पैसे मिळाले होते. त्याने 1ही रुपया स्वतःसाठी ठेवला नाही. सगळे पैसे बाबांच्या हातात ठेवले. शरद म्हणाले, बाळा, स्वतःसाठीही थोडे ठेव. माझं सगळं तुमचंच आहे बाबा. हे ऐकून शरद काही बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून शांतपणे अश्रू वाहू लागले. त्याचवेळी शरदच्या मोबाईलवर फोन आला. तो बँकेतून होता. शरदने फोन उचलला. हो. समोरचं बोलणं ऐकताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला.
फोन ठेवताच मुक्ता घाबरून म्हणाली, काय झालं? शरद हळू आवाजात म्हणाले, बँकेने सांगितलं आहे 3 दिवस नाही. ते थोडा वेळ थांबले. उद्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापर्यंत पैसे भरले नाहीत तर ते थेट जप्तीची प्रक्रिया सुरू करतील. हे ऐकताच संपूर्ण कुटुंब एकमेकांकडे पाहत राहिलं. उद्या फक्त एकच दिवस आणि त्या एका दिवसात त्यांना आपलं घर वाचवायचं होतं. शरदचं कुटुंब घर वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतं. निखिल अतिरिक्त काम करतो. वैष्णवी एक अनपेक्षित निर्णय घेते, पण शेवटी असा एक प्रसंग घडतो जो संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकतो. शेवटच्या दिवसाची धडपड. सकाळचे 6 वाजले होते. घरात कोणीच नीट झोपलं नव्हतं. आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस होता. आज बँकेचा हप्ता भरला नाही तर घर जप्तीच्या प्रक्रियेत जाणार होतं. मुक्ताने देवासमोर दिवा लावला. तिचे हात थरथरत होते. देवा, एवढीच कृपा कर. माझ्या संसाराचं छप्पर हिरावून घेऊ नकोस. वैष्णवी आईच्या शेजारी उभी होती. तिच्याही डोळ्यात अश्रू होते. शरद मात्र शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक वेगळाच थकवा होता. ते स्वतःशीच म्हणत होते, जर हे घर गेलं तर माझ्या मुलांना मी काय तोंड दाखवू? निखिल तयार होऊन बाहेर पडत होता. मुक्ताने विचारलं, आज एवढ्या लवकर? आई, आज मी हॉटेलचं काम संपल्यावर दुसरं कामही करणार आहे. 2-2 कामं? जोपर्यंत बाबांचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत मला थकायचा अधिकार नाही. शरदने त्याला थांबवलं. बाळा, शरीराची काळजी घे. निखिल हलकसा हसला. बाबा, हेच वाक्य तुम्ही स्वतःलाही कधी म्हणायला हवं होतं. शरद निरुत्तर झाले. हॉटेलमध्ये पोहोचताच मालकाने त्याला आवाज दिला. निखिल, हो साहेब, आज लग्नाचा मोठा कार्यक्रम आहे. काम जास्त असेल. मी करतो. रात्रभर थांबावं लागेल. हरकत नाही. मालक त्याच्याकडे पाहत म्हणाला. तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतंय. निखिल हसला. घर वाचवायचं आहे साहेब. दिवसभर तो एक क्षणही बसला नाही. गरम भांड्यांमधून निघणारी वाफ, मोठमोठी पातेली, जड गॅस सिलेंडर, पाण्याच्या बादल्या, सगळं काम तो शांतपणे करत होता. हाताला फोड आले. एका ठिकाणी गरम भांड्याचा चटका बसला, पण त्याने कोणालाही सांगितलं नाही. त्याला फक्त बाबांचे रक्ताळलेले हात आठवत होते. दुसरीकडे वैष्णवीने एक निर्णय घेतला. तिने तिच्या कपाटातून एक छोटासा डबा काढला. त्या डब्यात तिच्या वाढदिवसाला मिळालेली छोटी सोन्याची अंगठी आणि कानातले होते. ते आईसमोर ठेवत ती म्हणाली, आई, हे विकूया. मुक्ता दचकली. नाही. याचा उपयोग काय? जर घरच राहिलं नाही तर? ही तुझी आठवण आहे. घरचं सुख मोठं की दागिने? मुक्ता रडू लागली. इतक्यात शरद आत आले. त्यांनी टेबलावर दागिने पाहिले. हे काय? वैष्णवीने सगळं सांगितलं. शरदचा आवाज भरून आला. मी जिवंत असताना माझ्या मुलीचे दागिने विकले जाणार नाहीत. पण बाबा? नाही म्हणजे नाही. वैष्णवी शांत झाली. तिला माहिती होतं, बाबांचा स्वाभिमान हा त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तसाच राहणार. दुपारी अचानक शरदचा जुना मित्र गणेश घरी आला. त्याने शरदची अवस्था पाहिली. अरे, इतकं सगळं चाललंय आणि मला सांगितलंसही नाही. शरद हसले. प्रत्येकाची स्वतःची संकटे असतात. गणेशने आपल्या खिशातून एक लिफाफा काढला. हे घे. शरदने उघडलं. त्यात 10,000 रुपये होते. हे कशासाठी? मित्र म्हणून नाही, भावासारखं समजून ठेव. शरदने लगेच लिफाफा परत केला. नको. का? माझ्या अडचणीमुळे तुझ्यावर ओझं टाकणार नाही. गणेशचा आवाज चढला. अरे मूर्खा, आयुष्यभर सगळ्यांना मदत केलीस. आज स्वतःसाठी मदत मागण्यात कमीपणा कसला? शरदच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी तरीही पैसे घेतले नाहीत. सायंकाळी निखिल दुसऱ्या कामासाठी एका गोदामात गेला. तेथे ट्रकमधून माल उतरवायचा होता. त्याने पहिल्यांदाच एवढं जड काम केलं. एक पोतं उचलताना त्याच्या पाठीत तीव्र कळ आली. तो खाली बसला. गोदामातील एक कामगार म्हणाला, जमत नसेल तर सोड. निखिल हळूच उठला. नाही, मला हे काम पूर्ण करायचं आहे. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा बाबांचा चेहरा आला. ते माझ्यापेक्षा कितीतरी जास्त ओझं उचलत होते. हे आठवताच त्याने पुन्हा काम सुरू केलं. रात्री जवळपास 11 वाजता तो घरी पोहोचला. त्याच्या हातात आजची कमाई होती. मालकाने अतिरिक्त कामाचे पैसेही दिले होते. निखिलने सगळे पैसे बाबांसमोर ठेवले. शरदने ते मोजले, पण अजूनही कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बराच पैसा कमी पडत होता. घरात पुन्हा शांतता पसरली. मुक्ता देवघरासमोर बसून रडत होती.
वैष्णवी बाबांचा हात धरून बसली होती. तेवढ्यात घरासमोर एक चारचाकी गाडीचा आवाज आला. रात्री एवढ्या उशिरा कोण आलं असेल? निखिलने दार उघडलं. दारात एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते. त्यांच्या हातात एक जुनी फाईल होती. ते शांतपणे म्हणाले, हे शरद पाटील यांचंच घर ना? हो, मी त्यांना भेटायला खूप दूरवरून आलो आहे. शरद बाहेर आले. त्या गृहस्थांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. शरद, तुम्ही मला ओळखलत का? शरद काही क्षण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले आणि आश्चर्याने त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, अरे मोहन, तू? मुक्ता, निखिल आणि वैष्णवी एकमेकांकडे पाहू लागले. हा मोहन कोण होता आणि तो इतक्या वर्षांनी अचानक या घरात का आला होता? हे पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.